जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं आपल्या वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आता हे तुम्ही शिरेची, आम्ही याला शिरेचा दोडका बोलतो, तुरईही बोलतात, पण शिराचा दोडका कारण याला वरतून अशा शिरा असतात म्हणून त्याला आपण शिराचा दोडका बोलतो. अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि अशा शिरा त्याच्या काढून घ्यायच्या. घरात जे कोणी खात नसेल तोही ही दोडक्याची भाजी खाईल. इतकी भारी होते, इतकी अप्रतिम लागते. आपल्याला बनवायचं आहे भरवा दोडक्याची भाजी. अशा पद्धतीने स्वच्छ धुवून त्याची वरची साल काढून घ्यायची आहे. आता ही ना फेकून द्यायची नाही आहे, आपल्याला त्याचीसुद्धा यूज केला जातो. तर सगळ्यात अगोदर बघा, इथे मी असा दोडका त्याच्या शिरा काढून घेतला वरचा भाग आणि असा कट करून घेत आहे. अर्धाला कट करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग भरता आली पाहिजे. तर सगळ्यात अगोदर कट करून घेतल्यानंतर त्याला चाकूच्या मदतीने हे बघा अशा मदतून त्याला फोल्ड करायचं, चीर पाडायची आणि असं थोडासा त्याला हे करून घ्यायचा. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरवायचा आहे ना, चाकूच्या साहाय्याने चीर पाडून असं थोडंसं त्याच्यामध्ये मसाला भरवण्यासाठी जागा करून घ्यायची. तर आता इथे बघा मसाला बनवण्यासाठी आपल्याला इथे वाटण बनवायचं आहे. खोबरं, 5-6 हिरव्या मिरच्या, सोबतच कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे. इथे मी 9-10 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि खोबरंसुद्धा टाकलेलं आहे. खोबऱ्याचे अशा पद्धतीने काप करून टाकलेले आहे. 2 आल्याचे काप टाकायचे आहे आणि 9-10 लसणाच्या पाकळ्या. तर हे वाटण बनवून घ्यायचं. खरंच खूप खायला उत्तम होतं. इथे थोडंसं जिरंसुद्धा टाकायचं, अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि याला मिक्सरमधून मस्त असं बारीक फिरवून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने बारीक फिरवून घेतलं. आता याच्यामध्ये अजून थोडंसं याला बारीक होण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि परत याला एकदा फिरवून घेणार आहे. काय ना, मग ती पेस्ट अजून जास्त बारीक होते, बघू शकता अशा पद्धतीने. नंतर हे जे वाटण आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण, बघू शकता अशा पद्धतीने. प्लेटमध्ये काढून घेतलं की त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचे अर्धी वाटी. बघू शकता हे शेंगदाणे अगोदर भाजून घेतले आणि नंतर त्याचे मिक्सरमधून पावडर बनवून घेतलेली आहे. कारण शेंगदाण्याचं कूट आपण भाज्यात घालतोच आणि याच्यामध्ये पण घाला, खूप छान टेस्टी ते खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची हे वाटण आहे ना भन्नाट होतं. सोबतच इथे काय अगदी थोडेसे मसाले वापरायचे आहे. कांदा लसूण मसाला, लाल तिखट थोडंसं कारण हिरवी मिरची आहे भरपूर, गरम मसाला, मीठ आणि हळद टाकायची आणि हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपले जे आहे ना या मसाल्याला, ग्रेव्हीला अजून छान भारी टेस्ट येईल. याला पूर्ण असं व्यवस्थित आता हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे मसाला पूर्ण त्याच्या वाटणामध्ये मिक्स होतो. हिरव्या वाटणाची जर बनवायची असेल तर याच्यामध्ये कोथिंबीर अजून भरपूर वापरा. काय ना, मग वाटण जास्त असं हिरवं दिसतं जर तुम्ही कोथिंबीर वापरला जास्त तर, आणि टेस्टलाही खूप भन्नाट येते. बघू शकता मी असं पूर्ण आता हे एकजीव करून घेतलेलं आहे. आता इथे आपला मसाला पूर्ण तयार झालेला आहे. कारण आपण याच्यामध्ये आता मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे. करायलाही सोपी आणि घरात जे कोणी खात नाही ते बोटं चाटत खातील इतकी भारी ही भाजी होते. आता जे आपण दोडके कट करून घेतले होते ना त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे. पूर्ण आतपर्यंत भरायचं जेणेकरून शिजताना जे आहे ना आतून मसाला लागतो आणि जो दोडका आहे ना शिजल्यानंतर खायला अप्रतिम लागतो. मी सांगते तुम्हाला, खरंच आपल्या घरामध्ये जे कोणी जर खात नसेल ना तोही ही भाजी खाईल इतकी अप्रतिम होते. बघू शकता अशा पद्धतीने दोडका कट केलेला आहे, त्याच्यामुळे हा जो मसाला आहे त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित बसत आहे. आणि शिजल्यानंतर तुम्ही जर ही भाजी बघितली ना तर तुम्हाला ओळखायलासुद्धा येणार नाही की आपण ही दोडक्याची भाजी बनवलेली आहे. त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण स्टफिंग भरून घेतलेली आहे आणि जे काही वाटण थोडंसं उरलं होतं ना ते वाटण एका वाटीमध्ये घेतलेलं आहे, कारण ते वाटणाचं सुद्धा आपल्याला काम पडणार आहे. नंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. मस्त गरम झालं की याला जसं आपण इतर भाज्याला तडका मारतो ना त्याच पद्धतीने इथे तडका मारायचा आहे. मोहरी, जिरं टाकायचं आहे. मोहरी जिरं छान फुललं की आपण जे स्टफिंग भरून ठेवली होती दोडक्यामध्ये ते दोडके आता याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे. करायलाही सोपी, फारसा वेळही नाही लागत आणि सगळ्यांना आवडेल अशी जर भाजी तुम्ही बनवली तर खरंच सगळेजण आवडीने खातील इतकी अप्रतिम झाली होती ही भाजी.
नंतर टाकल्यानंतर जे आहे दोडके सगळे टाकल्यानंतर थोडेसे तेलामध्ये होऊ द्यायचे बरं का. त्याची वरची जी साल आहे ना थोडीशी तेलामध्ये होऊ द्यायची, म्हणजे टेस्ट अजून त्याची वाढते आपल्याला. मध्यम गॅसवर होऊ द्या. बघू शकता अशा पद्धतीने. आता जे वाटण आपण बनवलं होतं ते वाटण याच्यामध्ये अजून वरतून टाकून द्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं. मी पाणी गरम करून वापरलेलं आहे. पाणीसुद्धा गरम करूनच वापरा. गरम पाण्यानेच याची टेस्ट जी आहे भारी येते. मसाल्याची तर्री जी आहे ती कायम राहते, त्याच्यामुळे गरम पाणी, कोमट पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे गरम करून. आता मस्त दोडके गाळ शिजू द्यायचे. आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण ठेवून जोपर्यंत जो दोडका पूर्ण गाळ शिजत नाही तोपर्यंत याला शिजू द्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने आपली मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. कलरही किती सुंदर आलेला आहे आणि भाजीला तेलही मस्त सुटलेलं आहे. अशी ही भाजी आपण चपातीसोबत सर्व करूया किंवा भातासोबत जरी सर्व केली ना तर अप्रतिम लागते. दिसता क्षणी तुम्ही बनवसाल इतकी भारी ही भाजी होते. पाहता क्षणी तुम्ही बनवायला जासाल तर सगळी भाजी एका प्लेटमध्ये सर्व करा. आता बघू शकता कलर, टेक्स्चर किती भारी आलेलं आहे. आणि अशा छान छान रेसिपीसाठी, नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते देखील कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. बघू शकता काय भन्नाट भाजी दिसत आहे. तोंडाला जर पाणी आलं असेल तर चला तर मग घ्या बनवायला आणि करा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. जय श्री कृष्ण.